आज आपण 20 सिम्प्लिफिकेशन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, 20% ऑफ 150 प्लस 45 गुणिले 2 प्लस 6 गुणिले 3 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 57. 20% म्हणजे काय? 1/5. 1/5 ऑफ म्हणजे गुणुले 150 प्लस 45 गुणिले 2, 45चे दुप्पट 90 प्लस सावित्रिक 18 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 57. हा 7 आहे. 18मधून 7 गेले 11, राहिले किती? 50. 90मधून 50 गेले 40 इज इक्वल टू 5 त्रिक 15, 30 प्लस 40 70, 70 आणि 11 81 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. 81 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 9चा. एक्स इक्वल टू 9. दुसरे सिम्प्लिफिकेशन काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 576 गुणिले 12 प्लस 324 डिवायडेड बाय 18 मायनस 25 इज इक्वल टू एक्स. स्क्वेअर रूट ऑफ 576 काय आहे? कितीचा आहे? 24चा स्क्वेअर आहे. 24चा स्क्वेअर 24 गुणिले 12 प्लस 324 कशाचा आहे? 18चा आहे. 18चा स्क्वेअर आहे ना, मग 18 324 बाय 18 आहे डिवाइड बाय 18, म्हणजे पूर्ण कशाने भाग जाणार? 18ने. वजा 25 इज इक्वल टू एक्स. 12 12 चौक 48, 4 आला कॅरी, 12 दुने 24 आणि 4 28 प्लस 18 मायनस 25 इज इक्वल टू एक्स. 18 वजा 25 म्हणजे किती? -7. -7 281मधून 7 गेली किती? एक्स इक्वल टू 281. 281 आन्सर. तिसरं सिम्प्लिफिकेशन 0.5 गुणिले 8.4 प्लस 4.5 गुणिले 12.4 प्लस 0.69 गुणिले 10चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. काय करणार? 0.5 म्हणजे किती माहिती आहे तुम्हाला? 1/2 गुणिले 8.4 प्लस 4.5 म्हणजे 9/2 गुणिले 12.4 प्लस हा 0.69 गुणिले 100 इज इक्वल टू एक्स. भाग द्यायला 8.4च्या निम्म 4.2 प्लस 2 6 6 दुने 12 2 दुने 4, 9 गुणिले 6.4 म्हणजे 6.2 म्हणजे किती? 9 दुने 18 1 9 × 54 55.8 प्लस 69 8 आणि 2 10, 1 आला कॅरी, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 1 आला कॅरी 6 प्लस 69 इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू किती? 60 आणि 60 120 आणि 9 129. क्वेश्चन नंबर 4, 8 1/2 वजा 4 5/6 इज इक्वल टू एक्स मायनस 3 7/12. जे होल नंबर आहे ते सगळ्यांना ॲड करा. 8 आणि 4 8 वजा 4 4 हात वजा 3 इकडे येऊन प्लस होईल, म्हणजे 4 प्लस 8 वजा 4 प्लस 3 प्लस हे किती? 1/2 वजा 5/6 हा प्लस इकडं मायनस आहे, इकडे येऊन काय होणार? प्लस 7/12 इज इक्वल टू एक्स. 8 वजा 4 म्हणजे किती? 4 4 आणि 3 7 7 प्लस यांचं एलसीएम किती? 2 6 12चा 12 एलसीएम. याला 6ने मल्टिप्लाय केलं 1/2ला खाली, तर वरती पण 6ने मल्टिप्लाय करा प्लस 6 वजा याला 2ने केलं वरती पण 2ने करा, 5 दुने 10 मायनस 10 प्लस 7 इज इक्वल टू एक्स. 7 7 आणि 6 13, 13 वजा 14 म्हणजे किती? 3, 13तून 10 गेले 3/12 इज इक्वल टू एक्स. 1 3 1 3 4 त्रिक 12 म्हणजे किती? 7 1/4 एक्स इक्वल टू. क्वेश्चन नंबर 5 काय? 39% ऑफ 1800 डिवाइड बाय 4.5 प्लस 25% ऑफ 140 इज इक्वल टू एक्स. 39% 39 डिवाइड बाय 100 ऑफ म्हणजे गुणुले 1800 डिवाइड बाय 4.5 म्हणजे 9/2 9/2 आहे, 2 वरती जाईल, वरती गुणुले 2 होईल, प्लस 25% म्हणजे 104 गुणुले 140 इज इक्वल टू एक्स.
झिरोला झिरो गेले 9 2 18 4 2 4 9 चौक 36 3 आला कॅरी 4 त्रिक 12 12 आणि 3 15 प्लस 4 4ने 140ला भाग द्या 4 त्रिक 12 2 आला कॅरी 4 25 35 इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू किती 6 5 11 1 आला कॅरी 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 1 191. सहावा क्वेश्चन काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 4 स्क्वेअर इंटू 576 स्क्वेअर रूटच्या बाहेर गुणुले 9/2 इक्वल टू एक्स इंटू 0.25. स्क्वेअर रूट ऑफ 4चा स्क्वेअर स्क्वेअरमध्येच आहे ना स्क्वेअर रूटमध्ये म्हणजे 4 बाहेर येईल आणि 576चा स्क्वेअर किती 24 गुणुले 9/2 इज इक्वल टू एक्स इंटू 0.25 म्हणजे 1/4 1/4 2 4 24 9 216 गुणुले 2 16च्या दुप्पट 32 2च्या दुप्पट 4 इज इक्वल टू एक्स इंटू 1/4. हा डिवाइड बाय तिकडे येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे किती एक्स इक्वल टू 4 2 8 4 त्रिक 12 1 आला कॅरी 4 चौक 16 17 17 28 एक्स इक्वल टू. क्वेश्चन नंबर 7 मोठ्या ब्रॅकेटमध्ये काय 95 वजा ब्रॅकेट 12 मायनस 64 भागिले 8 गुणुले 7 इज इक्वल टू एक्स. मग काय येईल अगोदर सगळ्यात लहान ब्रॅकेट सॉल्व करा छोटा हा वाला काय येईल 95 वजा 12 64 वजा 8 गुणुले 7 इज इक्वल टू एक्स. 8 8 64 8 7 56 95 वजा 12 वजा 56 इज इक्वल टू एक्स. वजा 56 मधून 12 गेले किती 44 मायनस 44 मायनस प्लस म्हणजे 95 प्लस 44 इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू किती 5 आणि 4 9 9 4 13 एक्स इक्वल टू 139. क्वेश्चन नंबर 8 30 डिवायडेड बाय 8 गुणुले ब्रॅकेटमध्ये 43 प्लस 21 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 25 इज इक्वल टू एक्स प्लस 55. ओके काय करणार 30 डिवाइड बाय 8 गुणुले या दोघांची बेरीज करून घ्या किती 4 3 आणि 1 4 4 आणि 2 6 प्लस हे 25 इज इक्वल टू एक्स प्लस 55. हे 25 आहे 55मधून 5 गेले 50 50मधून 20 गेले किती 30 8 8 64 8 त्रिक 24 वजा हे इकडं प्लस आहे ना इकडे येऊन मायनस होईल म्हणजे मायनस 30 इज इक्वल टू एक्स. एक्स इक्वल टू किती 210. नववा क्वेश्चन काय 3 गुणुले 98 वजा 34 डिवायडेड बाय 11 प्लस 0.2 प्लस 5.8 वजा 16.5 इज इक्वल टू एक्स. 3 ने मल्टिप्लाय करा 8 त्रिक 24 2 9 त्रिक 27 28 29 वजा 34 अपॉन हे पॉईंट इकडे द्या म्हणजे किती 5.8 प्लस 0.2 6 11 6 17 17 वजा 16.5 इज इक्वल टू एक्स. 4 मधून 4 गेले 0 9तून 3 गेले 6 2 वजा 17तून 16.5 गेले म्हणजे 0.5 इज इक्वल टू एक्स. 0.5 म्हणजे किती 1/2 1/2 हा वरती जाईल गुणुले करा एक्स इक्वल टू 26 2 52 520. क्वेश्चन नंबर 10 32 36 वजा 1196 ब्रॅकेटमध्ये डिवाइड बाय 126 मायनस एक्स प्लस 840 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 510. 6तून 6 गेला 0 13तून 9 गेला 4 1 आला कॅरी 2 मधून 2 गेला 0 3 मधून 1 गेला 2 वजा 126 वजा एक्स प्लस 840 इक्वल टू 510. 0ला 0 गेला याला जर गुणुले 4 केलं 4 1 4 5 चौक 20 म्हणजे पूर्ण भाग जाईल 51 डिवाइड बाय 4 म्हणजे काही इथं डिवाइड बाय तिकडे येऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे 4 इक्वल टू 126 वजा एक्स
प्लस 870. हा एक्स इकडे येऊ द्या, प्लस होऊन जाईल म्हणजे किती, हा जर इकडे प्लस इकडे मायनस होईल म्हणजे 126मधून 4 गेले 122, ॲड करा फक्त 2 9 9, एक्स इक्वल टू 992. क्वेश्चन नंबर 11 काय आहे, 240 वजा 12.5% ऑफ 1200 इज इक्वल टू 20% ऑफ एक्स. 240 वजा 12.5 म्हणजे 1/8 गुणुले 1200 इज इक्वल टू 20% म्हणजे 1/5 म्हणजे इंटू एक्स. 8 एक 8, 4 आला कॅरी, 8 45 0. 240मधून 150 गेले 90 इज इक्वल टू 1/5 एक्स. इथं डिवाईडला 5 आहे तर इकडून दुसरीकडे जाऊन काय होणार, 90 मल्टिप्लाय होणार म्हणजे किती, एक्स इक्वल टू 90 गुणुले 5 म्हणजे किती येत आहे, एक्स इक्वल टू 450. क्वेश्चन नंबर 12 काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 12 गुणुले स्क्वेअर रूट ऑफ 576 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1. 12 कशाचा आहे, 35चा गुणुले स्क्वेअर रूट ऑफ 576. 576 कशाचा स्क्वेअर रूट आहे, 24चा स्क्वेअर आहे ना 576 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1. 35 याला 12 गुणुले 2 करा, 35 दुने 70, 70 गुणुले 12, 12 7 84 म्हणजे 840 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1. हा इकडे मायनस आहे, इकडे येऊन प्लस होईल म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 840 प्लस 1 म्हणजे किती 841 आणि एक्स इक्वल टू किती 29. 29चा स्क्वेअर 841. क्वेश्चन नंबर 13 काय, 144चा स्क्वेअर डिवायडेड बाय 18 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 24 इज इक्वल टू 12 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. एक्स ओके काय करता येईल, 144चा स्क्वेअर आहे, 144 गुणुले 144 करा डिवायडेड बाय 18 गुणुले 24 इज इक्वल टू 12 गुणुले रूट ऑफ एक्स. 12चा स्क्वेअर आहे, 12 एक 12, 12 दुने 24, 12 दुने 24, 18 सक 18 144, 2 दुने 4 दुने 8 म्हणजे रूट ऑफ एक्स इज इक्वल टू 4 म्हणजे एक्स इक्वल टू किती येईल 16. चौदा नंबरचा क्वेश्चन काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 529 प्लस 7 ऑफ 11 इंटू 2 इज इक्वल टू एक्स मायनस 25. काय काय स्क्वेअर रूट ऑफ 529 कशाचा स्क्वेअर आहे, 529 23चा प्लस 7 गुणुले 11 म्हणजे 11 7 77 गुणुले 2 इज इकडे मायनस आहे ना, इथं येऊन काय होणार प्लस 25 इज इक्वल टू एक्स. 77 आणि 3 80, 80 20 100, 100 गुणुले 2 200 हे किती प्लस 25 इक्वल टू एक्स. 200 प्लस 25 225 एक्स इक्वल टू 225. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 15% ऑफ 160 वजा 12% ऑफ 150 इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय एक्स. काय करता येईल, 15% ऑफ 160 वजा 12% ऑफ 150 इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय एक्स. 50 दुने 100, 50 त्रिक 150, 0ला 0 गेला, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 8 8 दुने 16, 8 त्रिक 24 वजा 6 दुने 12, 6 त्रिक 18 इज इक्वल टू 24 वजा एक्स. 24मधून 18 गेले 6 इज इक्वल टू 24 अपॉन एक्स. 6 चौक 24 म्हणजे चौक 24 एक्स इक्वल टू किती 4. नेक्स्ट क्वेश्चन, स्क्वेअर रूट ऑफ 75% ऑफ 180 प्लस 3चा स्क्वेअर डिवाइड बाय 6/5 इज इक्वल टू एक्स. 75% म्हणजे किती 3/4 ऑफ म्हणजे इंटू किती 180 प्लस 3चा स्क्वेअर 9 छेदच्या खाली 6/5 आहे ना, मग वरती जाऊन ते मल्टिप्लाय होईल किती 5/6 इज इक्वल टू एक्स. 4ने भाग द्या, 4 चौक 16, 2 आला कॅरी, 4 पंचे 20, 5 3 मल्टिप्लाय करा, 5 त्रिक
15, एक आला कॅरी, 4 त्रिक 12 आणि 13 प्लस 9 स्क्वेअर रूटमध्ये गुणुले 506 इज इक्वल टू एक्स. 135 प्लस 9 144. 144 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 12. 12 गुणुले 506 इज इक्वल टू एक्स. 6 2 12. एक्स इक्वल टू किती? 10. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 3⁴ मायनस 3 गुणुले 7 इज इक्वल टू 15 गुणुले एक्स प्लस 5 गुणुले 6. काय करता येईल? 3⁴ आहे म्हणजे 3चा स्क्वेअर 9. 9चा स्क्वेअर 81 वजा 7 त्रिक 21 इज इक्वल टू 15x प्लस 6 पंचे 30. काय करू? इकडं प्लस, इथं प्लस आहे ना, मायनस करा म्हणजे इकडे येऊन मायनस होईल. म्हणजे किती? वजा 21 वजा 30 वजा 51 डिवाईड करा. 0. 81मधून 51 गेले 30. 15x इक्वल टू 30. 15 2 1 30. x इक्वल टू 2. नेक्स्ट क्वेश्चन. 16% ऑफ 250 इज इक्वल टू एक्स प्लस 48 डिवाइड बाय 4 ऑफ 3. 4 ऑफ 3 ओके. 16% म्हणजे 16 डिवाइड बाय 100 इंटू 250 इज इक्वल टू एक्स प्लस 48 डिवाइड बाय हे 4 ऑफ 3 आहे ना, ही एकच टर्म आहे. त्याला डायरेक्ट 4 4 गुणुले 3 खाली घ्या सगळं ओके. 4 त्रिक 12 12 चौक 48. 0ला 0 गेला. 5 2 10 5 5 25 2 8 16 म्हणजे 8 गुणुले 5 8 5 40 इज इक्वल टू एक्स प्लस 4. एक्स इक्वल टू किती? 36. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 44% ऑफ 750 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू 546. 44%. 44 डिवाइड बाय 100 ऑफ 750 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 546. 0ला 0 गेला. 5 2 10 15 5 75 22 2 44 2 2 4 2 2 4 15 15 2 30 3 आला कॅरी. 15 2 30 30 आणि 3 33 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 546. 546 वजा करा किती? 6. 4मधून 3 गेला 1. 5मधून 3 गेला 2. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 216. एक्स क्यूब इक्वल टू एक्स क्यूब इक्वल टू 216. एक्स इक्वल टू किती? 6. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? 48 गुणुले एक्स प्लस 52 गुणुले 6 इज इक्वल टू 80% ऑफ 840. काय? 48x प्लस 6 2 12 एक आला कॅरी. 6 5 30 30 आणि 31 इज इक्वल टू 80% म्हणजे 4/5 गुणुले 840. 5 5ने भाग द्या. 5 5 1 5 3 आला कॅरी. 6 5 30 4 आला कॅरी. 8 5 40. 48x प्लस 312 इज इक्वल टू 8 चौक 32 3 आला कॅरी. 16 चौक 64 आणि 3 67. 312 वजा करा किती? 0 6 3 360. 48x इज इक्वल टू 360. 12 चौक 48 12 त्रिक 36 0. एक्स इक्वल टू किती? 7.5. 7 चौक 28 2 आला कॅरी. 5 चौक 20.